कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, अरे मारुती ये ना। ते पारूच्या आणि हरीशरावांच्या लग्नाची पत्रिका छापून आली। उद्या सकाळी गणेश पूजन म्हणजेच मुहूर्ताचं पूजन करतोय। थोड्याच दिवसात लग्न आहे ना, तुम्ही सगळ्यांनी यायचं। ही पहिली पत्रिका, पहिलं निमंत्रण तुमच्यासाठी। ए, कळत नाही का? पहिली पत्रिका देवासमोर ठेवायची असते। देवाजवळच तर पत्रिका ठेवायला आलोय। आमचे देव आमच्या समोर आहेत। तुम्ही बाप लेक गोड बोलून सगळ्यांकडून कामं करून घेत असता, कळलं ना? अहिल्या वहिनींना आता मस्का मारतोयस ना? दामिनी, काय बोलतेस तू हे? दादा, मारुती दे पत्रिका। तुम्ही दोघं जाऊन पत्रिका द्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या। जोडीनं द्यायची असते पत्रिका। तेच सांगितलं मी। सहावं वचन, त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचं। ज्याच्यासोबत तू फेरे घेते आहेस त्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मनात येऊ न देण्याचं। पारू, पारू अगं अगं बस 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 इथे बस बस। काय ग सावित्री, पारू, हो मॅडम, पाणी आणते। ओके आहेस ना तू? हा पारू, काय ग? पारू, पारू, आदित्यच्या आजारपणात खूप दगदग झालीये तिची, त्यामुळे थोडा थकवा आला असेल। पी हा, सावकाश। ओके आहेस? बस। पारू, तू बस ना, आपल्या वतीने मी देतो पत्रिका। ठीक आहे मी। अरे चकीला हरीश, अरे आमची सगळ्यांची नावं का घातली असतो पत्रिकेत? मॅम, मी अनाथ आहे, माझं कुटुंब तुम्हीच आहात ना। माझे आई वडील, माझे सर्वस्व, आणि
पारूसाठी तुम्ही देवासमान आहात. म्हणजे तुम्हीच आमची फॅमिली आहात ना. पत्रिका बघू जरा. थँक्यू. यात सगळ्यांची नाव आहेत, फक्त माझं नाव नाहीये. कळतंय तुला? त्या पारूनं ना मुद्दाम केलेलं असणार तुझं इन्सल्ट करायला. बघ बाबा. हरीश यार, थँक्यू सो मच. तू आम्हाला सगळ्यांना फॅमिलीचा मान दिलास. आता बघ, आपण लग्न एकदम जोरदार करूया. हा करेक्ट. एकदम दणक्यात करायचं लग्न. आणि पारू, लग्नानंतर आम्हाला लक्षात ठेवशील ना? हा कसं सांगू तुम्हाला, मला हे लगीन नाही करायचं. माझं लगीन झालंय आदित्य सरांबरोबर, तुमच्या मुलासोबत. हे समज लपवून ठेवणं म्हणजे माझ्या मनावर किती मनाचं वजन आहे ते माझं मला माहिती. अगं पारू रडते काय? मी भंकस करत होतो. काय अरे मुली असतातच हळव्या. लग्न करून जाणार या विचारांनीच भरून येतं त्यांना. एका डोळ्यात संसाराचे सुख स्वप्न आणि दुसऱ्या डोळ्यात सुटणाऱ्या बाहेरसाठी पाणी. पारू, तू काळजी नको करूस. तुझं लग्न झाल्यावर गणी आणि मारुतीची जबाबदारी आमची. एक्झॅक्टली. आणि गणितचं शिक्षण अजिबात थांबणार नाहीये. आणि मारुती मामालाही आम्ही अजिबात त्रास होऊ देणार नाही. मारुती, उद्यापासून कामावर यायचं नाही. काय झालं? अरे, मुलीचं लग्न आहे तुझ्या. तयारीला लागा. असं होय. बर, आता आम्ही येऊ का? हा, येतो. चल. पारू, पत्रिका घेऊन आलीस लग्नाची. हळदी कुंकू लावते. थांब हा. आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.